आज मी दाखवते होममेड आपलं पनीर। मस्त इथं 10 लिटर मी दूध घेतलं आहे, आपलं फोडलं, आपलं एक पातेलं थोडंसं जाड पाहिजे खालनं। मस्त त्यामध्ये आपलं दूध गरम करायला ठेवायचं आणि गरम झालं ना दूध असं कडक की थोडं असं लिंबाचा रस असं टाकायचं। तुम्ही विनेगर असं ना ते टाकलं तरी चालेल। बघून घ्या की थोडंच टाकायचं आणि ढवळायचं आणि त्याच्यानंतर एकदम नाही टाकायचं। ते हलवलं की थोडं टाकत जायचं, म्हणजे ते दूध छान फुटतं। तुम्ही विनेगर असेल तरी टाकू शकता, मी आता लिंबाचा वापर करते। मस्त आपलं दूध फुटलं आता, त्याच्यानंतर मस्त थोडंसं हे खाली मी उतरून घेतलं आहे। त्यानंतर मस्त कापड घेऊन आपलं ते मस्त गाळून त्याचं सगळं पाणी निघलं पाहिजे। तुम्ही असं पाटा घेऊन त्याच्यावर ठेवलं ना आणि जड काहीतरी पाटा बिटा तरी चालेल। आता माझ्याकडं तसं तर काही गोष्टी नाही आहेत, तर मस्त त्यानंतर धुवून घ्यायचं, त्याचा तो आंबटपणा गेला पाहिजे। त्यानंतर धुतलं की मस्त टाईट असं ते बांधायचं आणि असं मी आत्ता परातीत ठेवणार। त्याच्यानंतर मस्त त्याच्यावर असं जड काहीतरी ठेवून देणार आहे आणि त्याचं पाणी सगळं निघलं पाहिजे आणि मस्त ते बांधले की आणि ना कसं आहे, मला दूध असं फ्रीमध्ये भेटलं नाही, करायला मज्जा एक वेगळीच आहे। जे मला ओळखतात त्यांना माहितीच नाही कसं भेटले काय भेटले ते। चला पुढं मस्त त्याचं पाणी निघलं पाहिजे। मस्त त्याच्यावर मी असा डबा ठेवला आहे, परात वगैरे चाळण असं ठेवून कारण की माझ्याकडे आता ते पाटा असं बघायला लागेल कुठे, तर मी असं ठेवून दिलं। म्हणजे बघू शकता की मस्त पनीर आपलं तयार झालं आहे।